हा, मी केलं. बरं ठीक आहे, तुम्ही केलं, ठीक आहे. हा हा हा. सुरू करा. चला मुलांनो, रेडी आहे का सगळे? येस मॅम. व्हेरी गुड. किती हुशार मुलं आहे खरंच. सगळ्या गोष्टीसाठी तयार आहे. तर चला, आपण कालचंच म्हणायचं आहे स्तोत्र. सगळ्यांना लक्षात आहे की नाही कोणतं स्तोत्र म्हणतो आपण आता? सांगा, कोण सांगू शकतं? सरस्वती. अरे वा, अनिश खूपच हुशार आहे तू तर चला, आपण म्हणायचं. डोळे बंद करायचे सगळ्यांनी आणि हात नमस्कार स्थितीमध्ये घ्यायचे. रेडी? भद्रकाले नमो नित्यं. भद्रकार्य नमो नित्यं. सरस्वत्यै नमो नमः. सरस्वत्यै नमो नमः. वेद वेदांग वेदांत. वेद वेदांग वेदांत. विद्यास्थानेभ्य एव च. विद्यास्थानी देवच. अजून एकदा रिपीट करू हा. भद्रकाल्यै भद्रसकाले नमो नित्यं. नमो नित्यं. सरस्वत्यै नमो नमः. सरस्वत्यै नमो नमः. वेद वेदांग वेदांत. वेद वेदांग वेदांत. विद्यास्थानेभ्य एव च. विद्यास्थाने. व्हेरी गुड. आता आपल्याला प्रणिता मॅडम जे आहेत त्या छान छान ऍक्टिव्हिटी शिकवणार आहे ना, ब्रेन ऍक्टिव्हिटी. त्या दिवशी शिकलो ना आपण त्यांच्याकडनं. येस मॅम. हम्म. चला ठीक आहे, मग आता आपण प्रणिता मॅडमला रिक्वेस्ट करू की आता सुरू करा मॅडम तुम्ही. थँक्यू सगळ्यांना. हॅलो हॅलो एव्हरीवन. मी दिसतेय का सगळ्यांना? येस मॅम. येस. आता थोडस आज काही आपण थोडस वॉर्मअप घेणार आहे. तर त्या दिवशी जसं घेतलं होतं तसं सगळ्यात पहिल्यांदा हाताचे एक्सरसाइज. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या जोर जोरात. आवाज आला पाहिजे मला इकडे. जोर जोरात असे सगळे बोट एकमेकांना स्पर्श झाला पाहिजे, सगळ्या बोटांचा एकमेकांशी. ठीक आहे, दोन्ही हाताच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर नमस्ते नमस्ते करा असं व्यवस्थित. अंगठा अंगठ्याला चिकटलेला असला पाहिजे. सगळी चारी बोटाने एकमेकांच्या चिकटलेली असली पाहिजेत. आणि प्रेस करायचं नमस्ते म्हणून सगळे बिंदू असे प्रेस झाले पाहिजेत हाताचे. ठीक आहे. त्याच्यानंतर कानाला, इथे वरच्या भागाला कानाला 1 2 3 4 अँड 5. ओके. वरच्या बाजूला ओढायचा कान. 1 2 3 4 अँड 5 असा वरच्या बाजूला. त्याच्यानंतर मध्ये पकडायचं कानाला, इथे मध्ये पकडायचं आणि 1 2 3 4 अँड 5. सगळेजण करताय का? त्याच्यानंतर इथे खालच्या बाजूला कान पकडायचा, खाली ओढायचा 1 2 3 4 अँड 5. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इथे मध्ये जिथे आपण टिकली लावतो किंवा नाम लावतो, इथे प्रेस करायचं. इथे सेंटरला जोरात प्रेस करायचं, जोरात. ठीक आहे. ह्याच्यामुळे काय होतं, आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी, वेगच नर्व ऍक्टिव्हेशनसाठी, कॉन्सन्ट्रेशनसाठी हा बेस्ट एक्सरसाइज आहे. वॉर्मअप एक्सरसाइज म्हणू शकतो आपण ह्याला. ओके. हा रोज केला तुम्ही तरी चालणार आहे. ठीक आहे. आता लास्ट टाइम. ठीक आहे, बास आता बास. आता मागच्या वेळेला आपण दोन्ही हाताने 2 पेन्सिल दोन्ही हातामध्ये घेऊन शेप्स वेगळे वेगळे ड्रॉ केले होते, बरोबर? लक्षात आहे? तर तसंच आता मला जस्ट एकदा मला दाखवा बरं, कोण कोण काय करताय. सर्कल सगळ्यांनी ड्रॉ केलं होतं का?
सर्कल ड्रॉ केलं होतं की नाही त्या दिवशी? व्हेरी गुड. हा, रेक्टँगल केलाय, ट्रायंगल केलाय अनिशने. ओके, आता त्याचीच एकदा आपण परत एकदा रिव्हिजन करायची आहे. परत एकदा आपण सर्कल, वेगळे वेगळे शेप्स आपण परत एकदा त्याच्यावर गिरवणार आहोत. दोन्ही हातामध्ये 2 पेन्सिल पकडायच्यात सगळ्यांनी. हा, परत एकदा जस्ट एक वॉर्मअप एक्सरसाइज. हे असं पेन्सिल एका कुठल्याही पॉइंट वरती ठेवायची वर्तुळाच्या आणि त्याच्यावरून गिरवायचं. एकच आहे. चला, 2 हातामध्ये 2 पेन्सिल घ्या सगळ्यांनी. पेन्सिल पार पाहिजे. थोडे थोडे मोठे आकार बनवले तरी चालणार आहेत. पार थोडा मोठा सर्कल, मोठा स्क्वेअर, मोठा ट्रायंगल असं बनवा थोडस तरी चालेल. पेन्सिल तो फुटलाय. ज्यांच्याकडे पेन्सिल नसेल त्यांनी हाताच्या पहिल्या बोटाने असं फिरवलं तरी चालणार आहे. ठीक आहे, हाताचं पहिलं बोट असं फिरवायचं त्या सर्कल वरून. पेन असला तरी चालणार आहे, पेन असला तरी चालणार आहे, पेन्सिल पण चालणार आहे. ठीक आहे, केलं का? सर्कलचं करताय का सगळेजण? सर्कल वरती गिरवलं का? ठीक आहे, त्याच्यानंतर आपण रेक्टँगल घेऊया. हा, असे दोन्ही एकाच साईडला, म्हणजे मिरर इमेज आपण म्हणतो ना तसं, एका रेक्टँगलची ही बाजू आणि एका रेक्टँगलची ही बाजू असं घ्यायचं आणि इकडे उलट्या बाजूला जायचं दोन्ही. ठीक आहे, त्याच्यानंतर खाली यायचं इकडून, त्याच्यानंतर इकडे आणि त्याच्यानंतर इकडे. एकाच वेळेला दोन्ही पेन्सिल मूव्ह झाल्या पाहिजेत. ठीक आहे, रुही जमतंय का बाळा? चला करा बघू. कृपांशी, पार्थ आणि अन्वी दोन्ही दोन्ही हातामध्ये खडूनी करतात तर चांगली गोष्ट आहे. दोन्ही एका वेळेला करायचं बाळा. डाव्या हाताने एक आणि उजव्या हाताने दोन्ही एका वेळेला व्हायला पाहिजे. हा, तसं. व्हेरी गुड, व्हेरी गुड अन्वी. शौर्य आणि कृपांशीने केलं का? अनिरुद्ध, झालं तुझं करून? नो मिस. ठीक आहे, करा चला. फक्त आपल्याला गिरवायचंय त्याच्यावरून, आहे त्या आधीच्या शेपवरून. ज्यांचा सर्कल आणि रेक्टँगल झालेला आहे त्यांनी ट्रायंगल पासून ट्रायंगलला सुरुवात करू शकतात. ज्यांचं झालंय त्यांनी हे शेप्स. झालं का? ट्रायंगल झाला? परवाच्या पेक्षा आज छान जमतंय का? अजून प्रॅक्टिस झालीये ना आता? चला, झालं का? शौर्य राजे, अनिरुद्ध, रुही, झालं का? कृपांशी, झालं का?
मॅम हा बोल. मी आत्ता आली. अच्छा, ठीक आहे करा. ज्यांचं झालेलं आहे सगळे शेप्स ओव्हरराईट करून झालेले आहेत, गिरवून सगळे शेप्स झालेले आहेत, त्यांनी हात वर करा. अजून रुहीचं झालेलं आहे, अजून कोणाचं झालंय? शौर्यचं झालेलं आहे, अनिरुद्धचं झालेलं आहे, ओके, अथर्वचं झालेलं आहे. ठीक आहे, त्यांनी आता एक फिंगर ऍक्टिव्हिटीज, आपल्याला फिंगर ऍक्टिव्हिटीज करायचे. ठीक आहे, दोन्ही हाताने, एका हाताने 2 बनवायचे, एका हाताने 1 बनवायचं. परत स्विच. ओके, परत स्विच स्विच स्विच. लक्षात येत आहे काय करायचंय ते? करा बघू कोण फास्ट करतंय. हा, राशी छान करतीये. येस, व्हेरी गुड. ज्यांचं झालेलं आहे त्यांनी ह्या फिंगर ऍक्टिव्हिटीज करायला स्टार्ट करायचंय. ओके, चला बघू कोण किती फास्ट करतंय, बघूया. अनिरुद्ध झालंय का तुझं? झालं असेल तर फिंगर ऍक्टिव्हिटीज करायला घ्यायचंय. पार्थ झालं का? पार्थचं झालंय का? ठीक आहे, एकदा एकदा केलं तरी चालणार आहे. एकदा एकदा केलं सगळे शेप्स गिरवले की बस झालं. चला नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. इझी आहे ना, पण फास्ट करायची. येस पार्थ. हा ठीक आहे, कॅमेऱ्यामध्ये नाही दिसलं तरी चालेल, तुम्ही तुमच्या कम्फर्टेबल पोझिशन मध्ये बसा. दोन्ही हात एका वेळेला मूव्ह झाले पाहिजे. अनिश झालं का? त्याच्यानंतर आता हे असं करत होतो तर असं करायचं, हे टच करायचं आणि असं चेंज. फास्ट करायचं, फास्ट. येस, शौर्य छान करतोय. अनिश झालं तुझं? नंतर हे असं करायचं, असं करायचं, परत असं करायचं, परत असं करायचं. इथे थांबायचं एकदा, त्याच्यानंतर हे असं, नंतर असं असं करायचं, परत एकदा हे ह्या बाजूला, एकदा परत असं आणि ह्या बाजूला. नाही, नुसतं असं असं नाहीये ते, एक स्टेप ऍड झालीये इकडे, असं मग इथे मध्ये आणि परत एक स्टेप एक्स्ट्रा ह्याच्यामध्ये. हा, शौर्य छान करतोय. रुही पण छान करतेय. येस, फास्ट फास्ट करायचंय, फास्ट. ओके, त्याच्यानंतर हा अंगठा आणि हे फिंगर, हे त्या दिवशी मला वाटतं आपल्या अनुजा मॅडमनी पण हे घेतलेलं आहे. ह्या एका हाताचा अंगठा आणि एका हाताची करंगळी. त्याच्यानंतर ह्या हाताची करंगळी, ह्या हाताचा अंगठा. स्विच स्विच स्विच. फास्ट करायचंय, हे फास्ट करायचंय, फास्ट. असे नाही ठेवायचे. असे नाही, असं. ठीक आहे, झालं इथपर्यंत सगळ्यांचं? सगळेजण रेडी आहे पुढच्या ऍक्टिव्हिटीसाठी? आता तुम्हाला घरी करण्यासाठी मी एक अशीच हँड ऍक्टिव्हिटी देणार आहे, ती सगळ्यांनी घरी प्रॅक्टिस करायची. ओके, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या, कशी करायची ते बघून घ्या. ओके, हे जे फिंगर एक्सरसाइज आहे ते तुम्ही बसल्या बसल्याही करू शकता. मग कुठलाही हा फिंगर, एक 3 एक 1 असं काही घेऊ शकता, एक 5 एक 1 असंही घेऊ शकता तुम्ही.
बसल्या बसल्या तुम्ही हे करू शकता. आणि आता ह्याच्यामध्ये अजून एक ऍक्टिव्हिटी आहे. हा जो हात आहे आपला, एक हात क्लॉकवाईज फिरवायचा आणि हा दुसरा हात अँटी क्लॉकवाईज फिरवायचा. कळालं? हा एक हात क्लॉकवाईज आणि हा अँटी क्लॉकवाईज. विरुद्ध दिशेने फिरवायचंय. हे असं फिरवतो ना आपण, असं नाही करायचं. हे असं आणि हा असा. ही खूप अवघड आहे. तसं नाही. एक हात असा आणि एक हात असा. शौर्य उलट, एक हात असा, एक हात असा. हे तुम्हाला एक्सरसाइज आहे, ह्याची तुम्ही घरी प्रॅक्टिस करायची आहे. नुसतं असं नाही करायचं. एक हात असा क्लॉकवाईज, एक अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे? हा टास्क आहे तुमच्यासाठी. ठीक आहे? एक हात असा आणि एक हात असा. तसं नाही, असं नाही. एक हात असा, एक हात असा. एक समोरच्या बाजूला पुढे गेला पाहिजे आणि एक आपल्या साईडला मागे आला पाहिजे. हा. आणि दोन्ही सायमल्टेनियसली झालं पाहिजे. मॅडम, हा. तुम्ही क्लिअरली दिसत, तुमचे हातचे मुवमेंट्स नाही दिसत आहे. हो का? आता दिसतंय का? आता दोन्ही हात दिसतात माझे? हा. हे बघ, हा हात पाठीमागे गेला, हात स्वतःकडे घ्यायचा. ठीक आहे? हा पाठीमागे गेला का हात असा, आणि हा पुढे जायला पाहिजे हात. हा पुढे, हा पाठीमागे. हा पुढे, हा पाठीमागे. ठीक आहे? हा पुढे, हा पाठीमागे. असं कुठलंही तुमच्या पोझिशन नुसार. हा तुमच्यासाठी एक्सरसाइज आहे. आता आपण फिंगर ऍक्टिव्हिटीज स्टॉप करूया, पुढची ऍक्टिव्हिटीकडे वळूया का? चालेल? आता बघा, तुमच्यासाठी छान छान पझल्स आहेत. ही इमेज दिसतेय का सगळ्यांना? बघा, ह्याच्यामध्ये किती पॉइंट्स आहेत? 1, 2, 3, 4. त्याच्यानंतर इकडे 1, 2, 3 आणि इकडे 1, 2 आणि 3. ठीक आहे? तर असे पॉइंट्स सगळ्यांनी काढून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये टास्क काय आहे? हे सगळे पॉइंट असे जोडायचेत आपल्याला. सगळे पॉइंट जोडायचे, पण ह्याच्यामध्ये काय आहे? एकदाच पेन्सिल फिरवायची, पेन्सिल उचलायची नाही. एकाच फ्लो मध्ये, एकदाच शॉर्ट मध्ये पेन्सिल न उचलता ती पूर्ण कंप्लीट झाली पाहिजे. 4 वाजता सुरू झालंय, मला वाटलं 4:30चं सेशन आहे. अशी जी आपण एक सरळ लाईन काढतो ना, ती अशी मध्ये क्रॉस नाही झाली पाहिजे. अशी एकच लाईन तयार झाली पाहिजे. दिसते का? एकच लाईन अशी तयार झाली पाहिजे. अशी, असं काही शेप असेल तो, क्रॉस नाही झाली पाहिजे मध्ये. बघून घ्या सगळ्यांनी. लाईन क्रॉस न करता आणि पेन्सिल न उचलता आपल्याला ते पूर्ण करायचं, तो शेप. सगळे बिंदू जोडायचे. चला बघूया कोण पहिल्यांदा करताय. झालं मॅम. झालं? बघू, दाखव. दाखव रुही. अरे वा, छान केलं रुहीने. थांब, आता कुणाला दाखवू नकोस, बाकीच्यांना पण करू दे. बरोबर केलं रुहीने. ठीक आहे, ठीक आहे. क्लिअर नाही दिसत आहे शौर्य. थोडस जवळ पकड, हलवू नको, आणि वही हलवू नको. हा, थांब थांब. दिसत नाहीये रे बाळा मला. हा, अनिश तर दिसते. अनिश छान केलंय. शौर्य, ते जोडायचे बिंदू जोडायचेत आपल्याला. मॅम डन. दाखव शौर्य राजे, दाखव.
दिसत नाहीये, क्लिअर नाही दिसत आहे मला. छान. पण इथे खाली कसं घेतलंस तू? इथे इथे पॉइंट नाहीये बाळा. इथे हा जो आहे ना, इथे पॉइंट नाहीये. त्यामुळे असं नाही जाऊ शकत वरती. असं वरून तू इकडे जाऊ शकतोस. इकडे 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 आणि मग इकडे जाऊ शकतोस. असं इकडून इथे पॉइंटच नाहीये ना, त्यामुळे इथे खाली नाही जाऊ शकत. पार्थनी पण छान केलंय. अथर्व झालं का? अनिशनी पण दाखवलं ना? अनिरुद्ध, अनिश, राशी झालं का? पुढचं एक पझल झालं. व्हेरी गुड. ठीक आहे, आता नेक्स्ट तसंच आहे. सेम रूल्स आहेत त्याच्यासाठी पण. पेन्सिल न उचलता कम्प्लीट करायचे आणि इकडे नाही जायचं. इथे पॉइंट नाहीये, इथे पॉइंट नाहीये, इथे पॉइंट नाहीये, इथे पण पॉइंट नाहीये. त्यामुळे तुम्ही असं स्क्वेअर शेप मध्ये नाही, अँगल नाही घेऊ शकत इथे. चला बघूया कोण कोण करू शकतंय. पेन्सिल न उचलता करायचंय आणि तुम्ही हे पॉइंट्स आहेत ते पेननी काढू शकता किंवा मार्करनी काढू शकता आणि परत परत इरेज करून याची प्रॅक्टिस तुम्ही घरी पण करू शकता. एका बुक मध्ये तुम्ही पेननी हे काढून ठेवा, मग त्याच्यावरून परत तुम्ही ओव्हरराईट करू शकता. मॅम झालं. दाखव रुही. खूपच लवकर करते रुही. बघूया. दिसत नाहीये रे बाळा मला. येस, व्हेरी गुड रुही, व्हेरी गुड, छान. पार्थ, तू सगळे पॉइंट्स नाही घेतलेस बाळा. आता हे दुसरं बनवायचं होतं. मॅम दिसत नाही मला. हा शेप दिसत नाहीये का? नाही. पॉइंट्स आहेत इथे बघ. 1, 2, 3, 4 आणि 5 पॉइंट्स आहेत इथे. काय झालं? रॉक्सी मॅडम व्हिडिओ मला आवाज येत नाहीये. येस राशी, व्हेरी गुड. अजून कोण आहे? अनिश, व्हेरी गुड अनिश. येस. अजून कोण आहे? कोण बोलत होता आता? कृपांशी बोलत होती का? दिसतोय आता. दिसतंय ना? हा. पेननी ड्रॉ करून घे. तुम्ही घरी सुद्धा करू शकता हे. मॅम तो बॉय दिसतोय कोणीतरी. काय रे बाळा? परत नाही दिसत ते. बाकी लोकांना दिसतंय का? दिसतंय का आता? अथर्व झालं का? झालंय सगळ्यांचं? हा, मॅडम बोल बोल शौर्य. माझं झालंय. हा, व्हेरी गुड, छान. कृपांशी पटकन हे काढून घे बाळा. तुझ्याकडे पॉइंट्स काढून घे. इथे 5 आहेत बघ. 1, 2, 3, 4 आणि 5. त्याच्यानंतर 4 आहेत. 5, 4, 3 आणि 2 असे पॉइंट आहेत समोरासमोर.
मॅम डन. डन झालंय सगळ्यांचं. आता हा बघा नेक्स्ट स्टेप बघून घ्या व्यवस्थित. एक हा ट्रायंगल आहे, अजून एक ट्रायंगल आहे आणि अजून एक त्याचा उलटा ट्रायंगल आहे. हा शेप काढून घ्या बरं सगळ्यांनी. वह्यांची पानं घ्यायची ते चांगले सगळे पोरांनी वह्या घेतल्या. मग मी काय घेतले? हा वही घेतली तरी चालणार आहे, ते कायमस्वरूपी राहील तुमच्याकडे. तुम्ही अदरवाईज पण ह्या गेम्स खेळू शकता. पेननी तुम्ही हा शेप पेन किंवा मार्करनी काढू शकता. फेंट कलरचा कुठलाही येल्लो वगैरे असं फेंट कलर घ्या आणि त्याच्याने हा एक परमनंट शेप ड्रॉ करून घ्या. फक्त हे 2 ट्रायंगल काढायचे आणि खाली त्याच्या उलटा एक ट्रायंगल काढायचा. आणि आता ह्याच्यावरती करायचं काय आहे, झालं सगळ्यांचा शेप काढून? येस, ओके. आता हा शेप वरती ओव्हरराईट करताना सेम जसं तुम्ही आधीच्या इमेज मध्ये पेन्सिल न उचलता हा शेप कंप्लीट केला, तसाच हा शेप पेन्सिल न उचलता पूर्ण शेप कंप्लीट करायचा आहे. एकदाही पेन्सिल उचलायची नाही. एकदाही पेन्सिल उचलायची नाही किंवा ते डबल एकाच लाईनवरून डबल असं गिरवायचं नाही. एकाच ह्याच्यामध्ये एकदा पेन्सिल ठेवली की न उचलता हा शेप पूर्ण कंप्लीट करायचा. मॅम क्रॉस झाले तर चालेल? क्रॉस झालं तर चालणार आहे, पण डबल लाईन म्हणजे सपोज ही लाईन आधीच बनवली आणि परत त्याच्याकडे इकडे असं जायचं नाही. एक लाईन एकदाच बनवायची, ठीक आहे, आणि पेन्सिल नाही उचलायची. क्रॉस झालं तर चालणार आहे. मॅम झालं. झालं? कुठलं झालं कृपयाशी? आधीचे झाले का इमेज नाही हे का आत्ताची? बघू, आत्ताची. दाखव मला. दिसत नाहीये मला. बनवलीये का? दिसत नाहीये बाळा. आणि जर बनवली असेल तर त्याच्यावरून मला दाखवायचं हे कम्प्लीट. हा, त्याच्यावरून ओव्हरराईट करायचं आणि एकाच पेन्सिल न उचलता एकाच फ्लो मध्ये ही कम्प्लीट झाली पाहिजे इमेज. बघूया कोण करतंय. झालं टीचर. डन. झालं? बघू कोणी कोणी केलंय. शौर्यनी पण केलंय, पार्थनी पण केलंय, शौर्य राजनी पण केलंय. बघूया शौर्य, सांग मला कसं केलं ते. उलटच धरती पूर्वी मागापासून. मी असं गेलंय. ओके, ठीक आहे, चालेल. व्हेरी गुड. अजून कोणी केलंय? दाखवायचे मला दाखवले ते. शौर्य, तू सांग कसं केलं. तू सांग शौर्य कसं केलंस. हा, अरे व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान. पार्थ, तू दाखव कसं केलंस. मॅम. हा, येस, व्हेरी गुड पार्थ, खूप छान. अजून कोण बोलत होत आता? रुही, सांग कसं. स्टार्टिंग जी मिडल वाली हे आहे ना लाईन, तिथून स्टार्टिंग केली. बरं, ठीक आहे, चालेल. ठीक आहे, झालंय सगळ्यांचं. आणि झालंय का? ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आता त्या दिवशी आपण पझल्स बघितले होते. पझल्स बघितलं तर एक छोटंसं पझल लास्टला आपण बघितलं होतं. त्याच्यामध्ये शेप्स होते सगळे आणि कलर्स होते.
बरोबर आहे ना? सुडोकू होतं की नाही त्या दिवशी? तसंच आता हे नंबरचं सुडोकू आहे. याच्यामध्ये तुम्ही कलर्स पण घेऊ शकता, की सपोज 1 ला ग्रीन कलर, ज्यांना समजत नसेल त्यांनी कलर्स पण घेऊ शकता. 2 ला रेड कलर वगैरे असं प्रत्येक नंबरसाठी एक कलर घेऊ शकता. असे कलर्स घेऊ शकता तुम्ही, किंवा ज्यांना जमतं त्यांनी डायरेक्ट 1 2 3 4. आता पझलसाठी रूल काय असतो? ह्या कॉलम मध्ये आणि ह्या रो मध्ये तो नंबर परत रिपीट नाही झाला पाहिजे. बरोबर ना? एक नंबर रिपीट नाही झाला पाहिजे, किंवा कुठलाही शेप असेल, काही इमेज असेल, ती रिपीट नाही झाली पाहिजे. एक कॉलम एक रो, हा कॉलम आणि हा रो असं रिपीट नाही झालं पाहिजे. म्हणजे सपोज आता इथे 2 आणि 4 आहे, मग कुठले नंबर नाहीये त्याच्यामध्ये? 1 आणि 3 नाहीये. इकडे पण 1 आणि 2 आहे, 3 आणि 4 इथे नाहीये. तर म्हणजे मिसिंग नंबर्स आहेत ते आपल्याला फिल करायचे. लक्षात येतंय का सगळ्यांच्या? बघूया कोण सगळ्यात आधी करतंय. शौर्य, पार्थ, अनिरुद्ध कॅमेऱ्यामध्ये दिसत नाहीये बाळा तू. बघूया कोण मला करेक्ट नंबर सांगतंय. दिसतायत नंबर्स, दिसतायत का सगळ्यांना? ज्या मुलांना नंबर समजत नसतील ते कलर्स पण घेऊ शकतात. कृपांशी झालं का? चला बघूया कोण आधी करतंय. चला लवकर. डन. दाखव शौर्य. झालं ना. येस, व्हेरी गुड शौर्य, व्हेरी गुड, परफेक्ट. ठीक आहे, ठीक आहे शौर्य, छान. अजून कोणाचं झालं? रुहीचं झालेलं आहे. ओके, व्हेरी गुड रुही. ब्लॅक येस मधलं. येस, ब्लॅक मधले आन्सर आहेत, येलो मधले क्वेश्चन आहे. बरोबर, छान. अजून कोण? हा, अथर्व, व्हेरी गुड. 4 तिथे डबल कसं झालं म्हणा लास्ट कॉलम मध्ये? काय करायचंय आपल्याला इथे ना? 1 2 3 4 इकडे आणि इकडे फिल करायचंय. पण एक कम्प्लीट झाला, एक रो आणि एक कॉलम, की त्याच्यानंतर पुढचा घ्यायचा. रिपीट नंबर्स एका कॉलम मध्ये नको ते यायला. 1 2 3 आणि 4 असे चारही नंबर एका कॉलम मध्ये आले पाहिजेत. फक्त 4 नाही. आता इथे 2 आहे, इथे 4 आहे, तर मग राहिला कुठला नंबर? 1 आणि 3. बरोबर ना? मग त्या 4 च्या जागी 3 येणार. लास्ट कॉलम मध्ये सेकंड. 2 वेळा 4 आणि 2 वेळा 3 लिहिलंयस ना?
एका बाजूला इकडे 4 आहे ऑलरेडी, त्याच्या वरती इथे 3 येणार. 2 आणि 4 च्या मध्ये 3 आलंच नाही ना त्या कॉलम मध्ये. आणि इकडे पण 3 आणि 3 जे रिपीट लिहिलेस तू इथे, त्याच्याऐवजी एकदा 3 आणि एकदा 4 यायला पाहिजे. बघूया अनिरुद्ध. क्लिअर नाही दिसत बाळा, मला फक्त लाईन्स दिसतात, काहीच दिसत नाहीये मला. ठीक आहे, छान, बरोबर आहे अनिरुद्धचं. कृपांशी जवळ पकड जरा. खाली धर. तुझं सुडोकू दिसत नाहीये बाळा. सुडोकू कॅमेऱ्यामध्ये दाखव. कुठे तुझं पझल? खाली व्यवस्थित पकड, नाही दिसत मला. सांगते मी तर तू ऐकत नाही. तू पकड धर. मी कर ना ते. दिसतंय? नाही दिसत आहे. ठीक आहे, मी आन्सर सांगते, सगळ्यांनी स्वतःकडे आन्सर लिहून घ्या. आता इथे बघा 2 आणि 4 आहे की नाही, आणि इकडे पण 1 आणि 2 आहे. मग 1 इथे येईल का? इथे 1 नाही येणार, कारण ऑलरेडी इथे 1 आहे. मग इथे आपण 3 लिहू शकतो आणि 1 मग इकडे लिहू शकतो, कारण की 1 आणि 1 इथे रिपीट होईल हा नंबर. म्हणून मग आपण काय केलं, कॉमन नंबर इथे 3 लिहिला. लक्ष द्या ज्यांना समजलं नाहीये त्यांनी. मग इथे 1, 2, 3 आणि 4 हा कम्प्लीट झाला. आता हा रो बघा सगळ्यांनी, इथे 1 आहे, 2 आहे आणि इथे 3 आहे. मग राहिला कुठला नंबर? 4. मग इथे 4 लिहू शकतो आपण. ठीक आहे, हे 2 कम्प्लीट झाले की मग आपल्याला अजून आयडिया येते की इथे काय भरू शकतो आपण ते. ठीक आहे, आता इथे बघा, इथे 4 आणि 3 आहे ह्या कॉलम मध्ये. 4 आणि 3 आहे, फक्त नाहीये काय, 1 आणि 2 नाहीये. मग 1 तर इथे शेजारी शेजारी 1 नाही लिहू शकत, बरोबर? म्हणून इथे 2 लिहायचं आणि इथे 2 च्या शेजारी 1 लिहायचं. सेम नंबर एका रो मध्ये नाही आला पाहिजे, इकडेही नाही आणि इकडेही नाही. आता पुढच्या ह्याच्यामध्ये इथे एकच नंबर आहे, त्या रो मध्ये, ह्या कॉलम मध्ये एकच नंबर आहे. मग हे थोडस बाजूला ठेवा, इथे 2 नंबर आहेत ना, मग सोपं आधी सोडवून घ्यायचं. मग इथे 2 आणि 4 आहे, इथे 1 आणि 3 नाहीये. मग 1 च्या समोर 1 लिहू शकतो का? नाही, म्हणून इथे 3 लिहायचं. आणि राहिला कुठला नंबर? 1. अथर्व लक्षात आलं का? मगाशी काय झालं होतं ते? इथे 1 च्या समोर 1 नाही लिहू शकत, किंवा 4 डबल इथे लिहू शकत नाही, म्हणून इथे 3 लिहायचं आणि इथे 1 लिहायचं. ठीक आहे, आता हा फक्त एकच कॉलम राहिला. आता बघा किती सोपं झालं, 1, 2 आणि 3 झालेलं आहे इथे. आता फक्त 4 लिहायचं. इथे 1, 2, 3 आणि 4. त्याच्यानंतर इथे 1, 3 आणि 4 आहे, मग राहिला कुठला नंबर? 2. लक्षात आलं का कसं सोडवायचं ते? कृपांशी झालंय तुझं? शौर्यराजेचं पण झालंय, अथर्वचं झालंय, अनिरुद्ध झालंय ना तुझं? ठीक आहे, आता आपण मी तुम्हाला घरी होमवर्क साठी हे 2 सुडोकू देतेय, ते तुम्ही नंतर कम्प्लीट करायचे. सेम रूल्स आहेत ह्याचे पण. हे पटकन सगळ्यांनी नंबर्स लिहून घ्या, आधीच इरेज केलं तरी चालणार आहे, किंवा नवीन ह्याच्यामध्ये पटकन नंबर्स लिहून घ्या नवीन बॉक्समध्ये. हे तुम्हाला होमवर्क साठी आहे, हे आणि अजून एक सुडोकू देते. चला, कृपांशी लिहून घे बाळा, क्वेश्चन लिहून घे, हा पझल लिहून घे. दोन अशी काढा, अजून एक देणार आहे मी, 2 काढा, हे 4x4 चे स्क्वेअर 2 काढा. मिस. झालं, सगळ्यांचं झालं का लिहून? मी लगेच पुढचं देते स्क्वेअर बॉक्स.
झालंय का सगळ्यांचं? रुही झालं का? कृपांशी झालं? ठीक मॅम आहे, माझी एनसीएस लाईट नंतर गेली सॉल्व्ह होती. करा. बरं ठीक आहे, किंवा स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालणार आहे तुम्ही. आपल्याकडे वेळ कमी आहे. स्क्रीनशॉट काढला तरी चालेल पटकन. ज्यांचं राहिलं त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. मी काढलाय, ठीक आहे, टाकते ग्रुपवर. हा चालेल. नेक्स्ट नेक्स्ट हे एक क्वेश्चन आहे. हा, मॅडम मॅडम लिहून घ्यायला काय दिसत. काय म्हणतं शौर्य? मॅडमचं नेट गेलं का? हे आहे वाटतं. हॅलो, येतोय माझा आवाज? हो, आता येतो मॅडम. तुम्ही लेट झाल्या होत्या का? नेट प्रॉब्लेम होता का? हा, ते नेटवर्क इश्यूमुळे अचानक डिस्कनेक्ट झाली मीटिंग. मॅडम येतोय ना आवाज? मॅडम मॅडम कोण बोलताय? हा बोल शौर्य शौर्य. जगताप. मॅडम तुम्ही आता दिलत ते मी सोडवलं आताच. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आता मी काय करते, नेक्स्ट पझल आहेत ना, मी त्याचे फोटोज ग्रुपवरती टाकते. खूपच नेटवर्क माझं अनस्टेबल आहे. तर आता ही पुढची जी ऍक्टिव्हिटी आहे आपली, ही दिसतीये का सगळ्यांना? क्लिअर नाही दिसत आहे. नो मिस. दिसतंय सगळ्यांना? नाही त्याचा मॅडम, फोटो मी कागद दिसतो. ग्रुपवरती टाकते. हा चालेल. काय झालं मॅडम, त्यांचं? हे स्पॉटलाइट पावसामुळे का गेला? माझं नेटवर्क खूपच अनस्टेबल झालंय. स्पॉटलाइट मला का गेला? ऐकू पण येत नाही आवाज व्यवस्थित. ठीक आहे, मग काय करताय? मॅडम चॅट बॉक्स शारदा मध्ये टाकता मॅडम, का, काय म्हणतात ते? ए मुलांना तुम्ही काही आणलंय का खाण्याचं? शारदा मॅडम, तुमच्या ह्याला काय लागतंय? हा, मी साहित्य पाठवलं ना, ते बिस्किट आणि हे मुलांना बाकी. कोणाकोणाची तयारी आहे बिस्किटाचे? साहित्य कोणाकोणाजवळ आहे? हात वर करा. बघा शारदा मॅडम, कोणाकोणाकडे. फक्त अनिशकडे आहे का? हात वर करा, कोण कोण आता करू शकणार आहे. रुहीकडे आहे, रुहीकडे आहे, नाहीये. मग काय प्रणिता मॅडम, शारदा मॅडम घेऊ शकत नाही ते, एकाकडेच साहित्य आहे. तुम्ही काय करू शकताय? रॉक्झी मॅडम, तुम्ही सुरू करा. प्रणिता मॅडम, तुमचं जर नेटवर्क आलं तर तुम्ही बघा, मध्ये राहिलेलं शेवटी घ्या. रॉक्झी मॅडम, करा सुरू तुम्ही. हो मॅडम, एक मिनिट हा, दुसऱ्या फोनवरनं पण चालू करते. हम्म हम्म
मुलांना मंडला आर्टचं सामान घेऊन बसा. ए मायरा लावून द्या. प्रणिता मॅडम, रॉक्झी मॅडमचं झालं. तुमचं नेटवर्क असेल तर तुम्ही करा उरलेलं. हं. एक कोणता तरी फोन म्यूट आता मुलांनो, रॉक्झी मॅडम जे आहेत तर या प्रोफेशनल आर्टिस्ट आहेत बरं का. बघा तुमचं भाग्य किती आहे छान छान. तुम्हाला शिकवणारे सगळे शिक्षक क्वालिफाईड आहेत त्या त्या एरियात. नुसते असे काही कोणी पण येऊन शिकवते असं नाही. प्रणिता मॅडम अबॅकसच्या क्लासेस घेतात, हॅलो डेव्हलपमेंट घेतात. हॅलो मॅम. अमृता मॅडम बघितलं तुम्ही, डॉक्टर आहे, मी डॉक्टर आहे. परत आपले योग शिक्षक आहेत प्रॉपर तुमचं योगा आणि हे घेणार. आता सुलक्षणा मॅडम तुमचं स्तोत्र घेतात. त्यांनी 5 वर्ष सगळं आपलं उपनिषद वेद यांचा अभ्यास केलाय. असंच येऊन काही घेतायत स्तोत्र असं काही नाहीये बरं का. त्यांना ते सगळं येतं. वेदांचा अभ्यास केलाय 5 वर्ष. तर आता या रॉक्झी मॅडम प्रोफेशनल आर्टिस्ट आहेत. तर तुमचं भाग्य आहे त्या तुम्हाला शिकवायला आल्यात. सुंदर सुंदर पेंटिंग करतात त्या. आपल्या पिरॅमिडच्या भिंतींवर छान पेंटिंग केलंय अमृता मॅडमनी, रॉक्झी मॅडमनी. मी टाकेल तुम्हाला पिरॅमिडवरचे पेंटिंग. छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला आता शिकवणार आहेत त्या. मंडल आर्ट तर शाळांच्या भिंतींवर पण मॅडम जाऊन पेंटिंग करतात. तर तुम्हाला आर्टिस्ट व्हायचंय का बघा बरं का. तुम्हाला काय काय आवडेल ते बघायचं आहे. करा मॅडम सुरे, रॉक्झी मॅडम. कोणाकोणाला आवडेल? मॅम कोणाकोणाला आवडेल आता पेंटिंग करायला? चला पटपट नावं सांगा तुमची. मॅम म्हणताना, मी म्हणताना आपण नाव सांगावं, कारण आपल्याला लगेच दिसत नाही. मी रुही, रूपांशी असं बोला. कोणालाच आर्टिस्ट व्हायचं नाहीये का? हा, व्हायचंय. कोण आहे? कोणाला व्हायचंय? हात वर करा. शौर्य. हा, अन्वी पण. छान. हम्म. तर ते पसंत नाही. टीचर हा बोला. टीचर मला बनायचं. व्हेरी गुड. मग आता आपण ना सुरुवात करूयात. आधी छोटस डिझाईन काढूयात, म्हणजे तुम्हाला आर्टिस्ट बनायला ना ती बेस तुमचा तयार होईल. ठीक आहे. काही करणार नाही आज. श्लोक म्हणायला आवडेल का सगळ्यांना? हो. चालेल, 1च मिनिट द्या मला. येस मिस. चालेल, जोडा हात. हात जोडा सगळ्यांनी. जोडले? सगळ्यांनी हात जोडले? डोळे बंद करा आणि मी म्हणते माझ्या मागे म्हणा. आपण एक श्लोकी रामायण म्हणणार आहोत.